नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणी इयत्ता 6वी विषय मराठी विभाग 1 गद्य। प्रश्न क्रमांक 1, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले। सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली, वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली। पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत। त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद। 1. एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कॉलेजची स्थापना केली? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली। 2. विधवा विवाहास कोणी प्रोत्साहन दिले? उत्तर आहे विधवा विवाहास महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रोत्साहन दिले। 2. उतारा वाचून विरुद्धार्थी शब्द लिहा। 1. गैरसोय। उत्तर आहे सोय। 2. शत्रू। उत्तर आहे मित्र। 3. वरील उतार्यातील शुद्ध शब्द ओळखून लिहा। 1. वसतिगृहे। उत्तर आहे वसतिगृहे। 2. दीपस्तंभ। उत्तर आहे दीपस्तंभ। 4. वरील उतार्यातील 2 वाक्प्रचार लिहा। उत्तर अहोरात्र झटणे, प्रोत्साहन देणे, अभिवादन करणे। 5. रिकाम्या जागा पूर्ण करा। 1. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। 6. तुमच्या शाळेत बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा। उत्तर आहे शाळेच्या परिसराची स्वच्छता, शाळेची शिस्त, कला, क्रीडा, गुण संशोधन, स्नेहसंमेलन इत्यादी विषयावर बालसभा घेतल्या जातात। विभाग 2 पद्य। प्रश्न क्रमांक 2, खालील कविता वाचून सूचनेनुसार कृती करा। आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल, आता उजाडेल। शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल। वारा हसेल पर्णांत मुग्ध हिरवेपणात, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल। 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत? उत्तर आहे आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत। 2. पानांवर दहीवर केव्हा हसेल? उत्तर आहे मुग्ध हिरवेपणात वारा हसेल तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहीवर हसेल। 2. कवितेच्या ओळींचा सरळ अर्थ लिहा। मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल। उत्तर आहे रात्री पाखरे आपापल्या घरट्यात गुपचूप बसतात
पण सूर्योदय होताच त्यांना आनंद होतो. ती आनंदाने किलबिलू लागतात. त्यांच्या कोमल गळ्यांतून जणू किलबिल पालवू लागते, गाणे फुटू लागते. 3. अंधार, पार याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले शब्द शोधा. उत्तर आहे उजाडेल, मोहरेल, पालवेल. पर्णांत, हिरवेपणात. 4. कविता वाचून समानार्थी शब्द लिहा. 1. दव. उत्तर आहे दहीवर. 2. लहरी. उत्तर आहे लाटा. 5. उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते. उत्तर आहे उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाबूत मोहरेल. आपल्या कोमल गळ्यांतून पक्षी गातील. वारा पानांत हसेल. गहिवरलेल्या प्रकाशात दव मिसळेल. पारिजात फुलांची पखरण करेल नि त्याच्या सुगंधात गारवा थरथरेल. कळ्यांमधले पराग जागे होतील. दाही दिशा उजळतील. निळे आकाश प्रकाशाने दाटेल. कणाकणात प्रकाशाचे महादान स्फुरण पावेल. विभाग 3 व्याकरण. प्रश्न क्रमांक 3 अ. पुढील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे लिहा. 1. मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली. उत्तर आहे पाहायला गेली. 2. पालक मुलांसाठी सतत राबत असतात. उत्तर आहे राबत असतात. ब. वाक्यांत उपयोग करा. 1. हत्तीच्या पावलांनी येणे. उत्तर आहे प्रतीकचा अंगातला ताप हत्तीच्या पावलांनी आला. क. पुढील धातूपासून धातू साधिते तयार करा. 1. धाव. उत्तर आहे धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून, धावला. ड. पुढील शब्द प्रमाण भाषेत लिहा. 1. संसाराला. उत्तर आहे संसाराला. 2. समदया. उत्तर आहे सगळ्या. ई. खाली एका म्हणीचे अर्थ दिले आहे. त्यावरून म्हण ओळखा व लिहा. एखाद्या माणसाला काम करता येत नसले की तो कारणे देत असतो. उत्तर आहे नाचता येईना अंगण वाकडे. ई. पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा व लिहा. 1. साक्षी पत्र लिहिते. उत्तर आहे सकर्मक. 2. गायी झाडाखाली बसल्या. उत्तर आहे अकर्मक. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.